पैसे आज एक नंबर स्वराज P3चा डावा आता या काय एक्झॅक्टली काय पहिली वेळेस लय मोठी चूक झाली. पहिल्या वेळेस लय मोठी चूक झाली. वायदे वाढत चालले ते आकडं. असं ना बघितलं 12वीतल्या पोरानं 2000 कमवले ते नुसते 3च गाड्या आणल्या. मग हे क्षेत्र किती आहे बघ. चांगल्या माणसाला पैसे कमवून देत नाही. मग जे लय कमी पाळणारे त्याला खर्च केला ना. मग घरचं ते घर बी का लागेल. घर पण विकावं लागेल. पक्षा 10 अर्जुन 10. आणि आटीतटीची शर्यत होते ना कधी पण बारीक ऐकत नाही. एवढं बारीकचा इतिहास आहे तो. गाड्या घासून असल्या की बारीक ऐकत नाही. बक्कासूरचा गट सुटतोय. एक 2 3 4 बक्कासूरच्या गटात 4 गाड्या आहेत. आपण नमस्कार. कुठे आहे गाडी? पैरा कोण आहे? पहिला ते आपला जॅकेट ड्रायव्हरचा सम्राट आहे. आणि कितव्या गटात आहे आता? 36. आपण तुमच्या इथले किती फायनल आहेत? माझ्या 6 असतील. त्यातले राजेचे किती? 2. किती नंबर? 2-3 नंबर नाही ना. 6 गुलाल आहेत या मैदानात. आबा या मैदानाचं काय सांगतील वैशिष्ट्य? या मैदानाची यात्रा कमिटीच मुळात इतकी स्ट्रिक्ट आहे ना की बाहेरच्या कुठल्या पंचायती किंवा संघटनेची गरज पडत नाही. गाव मोठं असल्यामुळं नाही ते पहिल्यापासून शिस्त. बॅरिकेड नसलं तरी पब्लिक आतमध्ये येत नाही. आता कितव्या गटात आहे तुम्ही? 36 गट झाल्यावर येतो मी तुमच्या. सागर शेठ कुठल्या गाडीसाठी? हा पाखरण सम्राट. ड्रायव्हर कोण आहे? तर सम्राटचा ड्रायव्हर आहे. सागर शेठ गर्दीला आहे तुमच्या गाडीच्या माग. गुलालातली गाडी आहे या फायनल मधली गाडी. सागर शेठ कोरेगावला आला. हो कोरेगावला आले. किती मैदान केली कोरेगावची? चालू झाल्यापासून तर एक सुद्धा नाही. दरवर्षी? हो दरवर्षी. कुठल्या मैदानात असतात ते सांगावं. जी मानाची मैदान आहे ती ना यात्रेची त्या मैदानाला म्हणजे आवर्जून वेळ काढून येतो. कारण काय होतंय राजकीय मैदानापेक्षा पारंपरिक मैदानाला किंमत आहे का तर आहे. त्या गुलालाला किंमत आहे का तर आहे. अशी कुठले मैदान करता तुम्ही? कोरेगाव आहे, कुशेगाव आहे, पेडगाव आहे आणि आमच्या इथलं कोळ आहे. वरती कुठं आता? वरती नको. अहो थार आहे ती चेपल. ती चेपल बघू यावर पहिल्या वर्गाला या ठिकाणी बसण्याची ओळखते ती का पहिलं? ते चिके आहे का? नाही कारण जेव्हा एका जोडलं जाईल तेव्हा गुलालात आता असतात पोहतोय सासवडकरांचा सोन्या आणि खळगवासकरांची फुलं. संतू ड्रायव्हर मोरगावकर. गाडगे साहेब कोण करेल 1 नंबर? ते मला गट बघावं लागतील सगळे. कारण कोणाचे स्टार आहेत कोणाचे नशीब आहे ते पहिलं बघायला लागतं. गाडी कोणाच्या लागलं का? दिवस लागतो. आता हे कसं असतंय मोठे मैदान जे असतात का नाही राहील पहिलं ती हे एक मथुर कट्टर फॅन आहेत. जिथं मथुर असणार तिथं आवर्जून काम धंदा सोडून जाणार.
बघून आला का नाही? मथुरलाच बघायला आम्ही तुम्हाला जेव्हा भेटलोय तेव्हा फक्त मथुरलाच बघायला आलेलं आहे मैदानात. आपला खुराक भुसावळला गेला. रिझल्ट आहे ना आम्ही तिकडे आमचा रिझल्ट पडल्यानंतर आम्हाला विचारलं काय चालतंय काय नाही सांगितलं तुम्ही त्या भागात कुठेतरी एका ठिकाणी तुम्हाला द्यावं लागेल. करू तयारी डायरेक्ट गाडीवरूनच घेऊन आपल्या इथं उतरू. संभाजीनगर मधून आउटसाईड करतो तरी आपण आम्ही गया नेल्या म्हणजे याच्यासाठी दुधासाठी. माझ्या घरी आज आहे ना जर खिलार गायचं दूध आहे खायला आणि खाद्य आहे का नाही तुम्ही बकऱ्यांना चारलं का नाही 3-3.5 किलो महिन्याला वाढवतो. मी गयास सांभाळतोय माझ्या गयासनी नाही पण हे खाद्य ऑल इन वन चालते. तुम्ही बकऱ्यांना घाला कशाने बी घाला. हे चपला आहे ना 20% दूध वाढतंय 20%. सरजा पळतोय याला की ऐकलं बरं का त्यानं 2 नंबरला होता 1 नंबरला गेला ते. किती गाड्या आणल्या आज? गाड्या किती आणल्या? काय नाही सोन्या कुठं आहे? आणला नाही? मथुरची लागली ना? कोण आहे पैरा मथुरला? राजा. गाडी कोणी आणली? गाडी आणली कोणी? आणली ना? मोठ्या मापाचा बैल आहे. सकाळपासून बैल सगळ्या बैला सगळं मोठं. काय नाव असेल? 22-11 सोन्या पिस्टन घरची गाडी. घरची गाडी सोन्या पिस्टन. काय बोलताय? काय झालं का नाही गटबीट? झालाय ना. मग काय झालं? झालंय की 5 किरण आप्पावर आले. कितवा गट होता? 11वीच्या पहिलेच पडलोय. बाकी बैल वरती आला. बैल नाही आणायचंय आता. मग आता कोण पाहिलं मग? मग तुमचा कुठं आहे त्यात? बादल तिकडे जाय असंच आलंय आम्ही बघाय आलाय काय? त्याला आता पावसाळ्यातच वर ते टपरी पण काळी पाहिजे होती हो. लईच मॅचिंग झालं असतं ना. आहे ना? नाही बघावर तुमची देऊन बघावर कशी वाटते? नको ना बघूया की नको का बघाय की नको कशाला घ्या तुम्हाला. दुर्लभ कश्यप वाटतात. गड्याळ काळ सगळं काळ बघा. तुम्ही कधी येताय? हात पण काळा दिसतोय तर. बॉक्सर आहे ना? कितव्या गटात होता? 81 मध्ये. पळाला नाही? मालक नमस्कार. ते म्हणते मालक नाराज झाले ते थोडं खुश करा म्हणतोय त्यांना. काय झालं? काय नाही उतरली 2 नंबरला. 2 नंबरला उतरले. 40 फेऱ्यात 4 नंबर तास का 4 नंबर. दुसरा आहे काय? दुसरा आहे. आजारी आता 4-5 मैदान असं. दुसऱ्या मैदानात बोलायला राहिले. दुसरं बुधला राहिलेलं बुधला 5 नंबर केला. 5 नंबर केला. 2 नंबर सीमित. मग आज काय झालं? आज टाकाटाकीत उतरलो. टाकाटाकीत उतरला. हे काय नाव याचं? बावरे. कुणाचं? शिरशेड माने देवीखिंडी साकरोडकरांचा बावरे. 4थ्या गटात 24च्या गटात गटपास. पायऱ्याला कोण होतं? सरजा सरांचा. जयेश पवारांचा. जयेश पवारांचा. गाडी बघ जागा गाडी जागेवर पुष्पाची गाडी आली. मथुर गटपास. किती गट? 6 नंबर गटात गटपास. 7 मध्ये
7 मध्ये गटपास. 20 मध्ये गटपास. काय नाव आहे? रायबा. भिवघाट एक्सप्रेस वजीर. बैल पहिऱ्यातली बैल ओळख ना ते. रोमनचं काय झालं? कॉल झाली. पक्षा 10-10, अर्जुन 10-10. ह्यो कोण आहे? तुफान. ह्यो कोणाचा? त्यांचंच आहे. आता हे बैल कुठं आहे तो बांधायला? साधा शिवगडला. तिन्ही पण कोणाकडं? बावड्याकडे आहे. नमस्कार. किती गाड्या बसल्या? 2 बसल्या. तिन्ही पण बसल्या होत्या. हा. पण एक गाडीचा सिक्कीला आमच्याकडून गडबड झाली, लॉबी झाली. कशी काय झाली एवढी मोठी चूक? पहिली वेळेस लय मोठी चूक झाली. हा. पहिल्या वेळेस लय मोठी चूक झाली. आणि मोठ्या गाडी आणि मोठ्या मैदानात झाली ती. बारक्या मैदानात झाली असतील मग साहजिक केसरी समान त्याची अपेक्षा होती. पण काय आता सुट्टीला आमच्याकडून लॉबी झाली गाडी. आज 3 बैल आहेत. हा, तिन्ही पण बैल आहेत. चिमण्या, सम्राट, राजा. आणि आता बांधाय कुठे ती? इथे समोर नव्हे, संध्याकाळी मुक्कामी आता जोडीदार भरपूर येत आहे ना. ओळख वाढत चालली आहे. बरं, मी काय म्हणलं ते आमच्याकडचे लोक बोलतात की तुम्हाला एक प्रश्न विचारा की ही बैल एवढे मेंटेन ठेवतात, खायला काय घालतात ती लोक? खायला काही नाही, बस आता हे आपला जे माणसाचं खाद्य आहे ना ते द्यायला आहे. म्हणजे बदाम, खवा, आपला हे काजू बदाम, हे सगळं बालगडी आहे. सगळ्या बैलांना असतं काय हे तुमच्याच? जे आपले बैल पाळणारे आहे ना त्याच्यावर, नाही मग जे नाही कमी पाळणारे त्याला हे खर्च केला ना, मग घरचं ते घर बी का लागेल. घर पण विकावं लागेल. सुट्टी पळते ना त्याला पण ताकद लागतच नाही. सारखे मैदान 3 फेरी काही जोक नाही. बरोबर. ताकद असली ना बैलात तरच बैल काम करतो. आता इकडे किती दिवस राहणार? 1-2 मैदान करू, एक आजचं एक दुसरं एक मैदान करू, मग घरी 2 या 3 मैदानात नाहीच केले. 2 मैदानात करतो जास्त करून. मग बैला थोडी खाया पियाची मिस्टेक बी घडती, त्यामुळे मग घरचा बी आराम लागत होता याला. मग नंतर कधी येणार? घरची बी उद्योग आहे दुसरी. मग नंतर कधी येणार? आता आपली गाडी 6 तारखेचं होईल नियोजन. बघू आता हे काय होईल होतं. निकलेस न्यायचा घरच्या यायला. पुन्हा पेडगाव मैदान. हा, ही बैल सगळी खरेदी? हा, खरेदीचेच बैल. बरं, या ना इकडे जाऊ. हा कुठून खरेदी केलेला? हा आपला बापूपूरचा, त्याच्याकडून खरेदी. कितीची? पहिला घेतला होता तो 31 का 33 हजारला गेले ते. तरी बी 1.5 वर्ष वर झालं असेल. मग आपण घेतल्यावर मग आपला जलवात आपला पळत होता. मग याची जर सीख देखभाल कमी होत होती, मी तसंच बांधेल होता घरी 2-4 फेरी होते. मग एक आपला पाहुणा होता त्याला दिलता. पाहुण्याला बहुतेक 70 का 75 हजारला चिमण्या दिलता. मग घरी चांगलं पळत होतो, 1 नंबरात पळत होता त्याच्याकडे. मग बाई आमची अशी चर्चा झाली, बा आपण चिमण्या माघारी घेऊ. चिमण्या माघारी घेतला. मग तू कितीला घेतला? 9 लाख. किती महिन्याने? जास्त दिवस नसेल त्याच्याकडे, 10 महिन्याच्या आत म्हणजे खरेदी वापस घेतली आपण. 10 महिन्यात 70 हजाराचे 9 लाख द्यावे लागले. त्याचं बी नशीब. ते जाईल तिथं त्याचा फायदाच करतो कोण असेल. त्याचा बी 2 रुपये त्याला दिले, आमच्याकडे आला आम्हाला 2 रुपये दिले. पहिल्यापासून 2 वेळेस दिले आम्हाला, 1 वेळेस मी 2 वेळेस दिले. आणि आता कितीला दिला? त्याला मोठी खरेदी 64 लाख रुपयाची. 64 लाख. असं खोटे एक बातमी नाही, बोलायची नाही, घ्यायची नाही, ती नाही. आपल्याला ती जमतच नाही. 64 लाखाचा व्यवहार आहे हा. पूर्ण व्यवहार पण शेतनं पूर्ण करेल, त्याच्यातलं काही नाही.
मग बैल आणि बैल बी आपल्या घरच्या सारखाची देऊन बी असं काही नाही हा का बा बैल आपण इकला आम्हाला असं घरच्याला पण सुद्धा वाटत नाही तेव्हा व्यवहार हा, चालता हा. कुटू गिटू काढायला आलते तेव्हा सायरायचं असं मन जसे गाखळले होते बा हा. पण बैल आता शून्यात दिला मग बैला जसं तसं आपल्या दावणीला आहे ना हा. मग आता काही वाटत नाही घरच्याला बी पोर ते बारके पण नाराज होते पोरी ते चुमणे आपल्या पण सगळ्या बैल आता पळत बांधाय तिकडेच असतो ना तुमच्याकडे आपल्याकडे अजून शेटच्या गोट्यावर पण नाही गेला नाही ना नाही त्याच्या दावणीला पण नाही गेला अजून मग असं काय व्यवहार झालाय काय हा व्यवहार होईल चिमण्या ते नव्हे तुमच्याकडेच राहायला असं काय झालं नाही ना नाही आपले संबंध चांगले पहिल्यापासून त्याचे आमचे लई जुनी ओळख आहे आमची पुशेगावचा नंद्या गटपास 37 मध्ये शंभू बाजी ग्रुप खडकवासला गटपास आहे ना ह्यो 41 मध्ये दोन्ही पण आणि ह्यो 43 मध्ये डॉर्लीचा हरण्या गटपास पायरा कोण आहे वाटेगावचा अंबरनाथचा बाद बकासूर गटपास किती 31 मध्ये 31 मध्ये गटपास 12 मध्ये गटपास आहे सातारचा बलमा आमच्या नादी लागू नका शेठ आणि जर चुकून लागलात तर तुमचा शेवट केल्याशिवाय आम्ही राहणार नाही केसरी बलमा डेंजर आहे का व्हिडिओ बघतो आम्ही सर्जा घ्यायच्या दिवस कोणाच्या तुमच्या आमच्या व्हिडिओ बघता सर्जा आमच्याकडे यायच्या दिवस सर्जांचे व्हिडिओ बघतो मग सर्जा तुम्ही घेतलाय हा मालक आहे तू ते का काय काका आहेत ते टक्के सख्खे चुल तुम्ही तुमच्या आधीपासून व्हिडिओ बघते सगळ्या मुलाखती मैदानचे व्हिडिओ तुमच्या प्रत्येक कसे असतात व्हिडिओ व्हिडिओ बघतो व्हिडिओ चांगले असतात ना खूप शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखं असतं आहे की नाही तुम्हाला मैदान शोधलं मी पण तुम्ही कधी भेटतच नाही आज तुम्ही स्वतःच आलाय भेट झाल्या खुश झाला नाही झालंय तर तुमचं खाद्य पण देते कुणाला खर्जाला म्हणजे चाललंय आता हा. आताच नाही पण ते कुठलं खाद्य आपलं खाणार की बघू सांगतो का आता खरंच चालू कर तुझं जर ऐकत असतील का नाही तर आपलं खाद्य चालू कर खायलाच पाहिजे त्याने एकच पोतं नेऊन बघ रिझल्ट भारी आहे आणि तब्येत बी सुधरत नाही तर बस ते पण ते खातच नाही तर आम्ही बरोबर चालतोय आहे ना हा. एकदा ट्राय कर आपलं पलटण मध्ये भेटतं हा. आबांचा पाखऱ्या गटपास आबा नमस्कार नमस्ते नमस्ते गाडी कशी काय पळाली गाडी पळाली बरी आता बघू काय ही सेमीचा सगळा हरिव हवाला आहे आता. आहे ना कुठून येतोय तास काय होतंय चिठ्ठी कशी येईल त्याच्यावरती अवलंबून बरं सगळं गाड्या कोणाच्या येतात सेमीमध्ये पण गाडी पळाली बरी चांगली पळाली हा चांगली आणि जुगून पळली गाडी नियोजन तुमचंच ना आम्ही घरी बसलो होतो पैरा नव्हता आम्हाला नव्हता पैर नव्हता ते त्यांचं काहीतरी त्यांच्या पैऱ्यातला बैल काहीतरी पाहायला लागल्यामुळं त्यांनी सहज फोन केला तर आमचा बैल मोकळा 2 का 3 दिवसापूर्वी पैरा झाला आमचा कारण बाकी सगळे चांगले बैलांचे लवकर पैरे झाले लवकर झाले मग आम्ही म्हणलं बाबा पैरात नाही म्हणलं नंतर बघू म्हटलं नाही तर आमचं चाललं होतं बावऱ्यानं दोन्ही हाणायचे नाही तर मग थांबायचं असं ठरलं होतं मागच्या वर्षी बावऱ्याचं फायनल होतं म्हणून म्हणलं एका दिवस कदाचित घरची गाडी पण घेऊन आलो असतो तसं काय सांगतो पळाली असते घरची गाडी आता बावरे कुठं आहे बावरा घरीच आहे पुण्यातच ना मध्ये बंद होता 5-6 महिने बंदच ठेवला का हो पाठणीवर पडला होता बैलाचा मग पळताना का फलटणच्या मैदानात सुटला नव्हता का हातातून त्यावेळेस पडलेला बैल त्यावेळेस त्याला मार लागला होता त्याच्यावर तो उभा राहायला त्याला त्रास व्हायचा मग पळवायचं बंदच ठेवलं बरं वाटलं म्हणून त्याचे 1-2 मैदानं काढला नमस्ते नमस्ते पाटणच्या मैदानात नंतर कळसला परत कळसच्या मैदानात परत पळाला कळसच्या मैदानात तो बी राहिला आणि हा बी राहिला ड्रायव्हर चिवा ड्रायव्हर हो आता आज शाकीर आली गाडी आणि आता बघू त्यांना जर दुसरी गाडी असली तर मग हाणेल असेल ड्रायव्हर आज काय गाडी आणली का
हाणली कोणती? मग काय झालं? मार खाल्ला. पण आबा ऐक ना, मला एक प्रश्न पडला होता, म्हणलं आबांना जे विचारू डायरेक्ट, वायदे वाढत चालले ते आकडं. महत्वाचा प्रश्न या विषयावरती काय म्हणजे न बोलणं चांगलं. मी तुम्हाला किती वेळा बोलला असं, घेणाऱ्याने घेऊ नये आणि देणाऱ्याने देऊ नये. पण आता काय त्याला विलत नाही, म्हणजे देणाराच उतावळा जास्त. हो तेच विषय, देणारा देतोय, घेणाऱ्याला काय तर नाही ना, देणारा उतावळा आहे, घेणारा कशाला म्हणून मला नको असं झालं आता. पण क्षेत्र हे म्हणजे पैसेवाल्यांच्या हातात जाईल. तसं जाईल ना. सर्वसाधारण बैलगाडी मालकांनी जर खाली त्यांना जर बैल नाही मिळले तर त्यांची चांगली बैल पळणारे असेच खालीच राहतील असं होईल. पैसे देऊन देणार किती माणूस. नवीन वासरू उजेडात काढायचं म्हणलं तर वासरू 50,000 रुपये 5 लाख रुपये त्याला लागतील उजेडात काढायला. अशी परिस्थिती आता. त्याच्यापेक्षा एक बैल सांभाळायला परवडतो 5 लाख रुपयाचा घेऊन. पण मी बघतोय दिवसेंदिवस गरिबांचा खेळ न राहता पैसेवाल्यांचा खेळ व्हायला लागलाय. हा पण तुम्हाला सांगितलं ना, ते पैसे देणारच उतावळे झाले आता जास्त. घेणारा म्हणतो ठीक आहे, चालतंय मग काय. हा बा फायनल झाला भेटू. हा चालेल आवर्जून. दिवसाच फायनल होईल आज. हा आता मला वाटतं शेवटचे 1-2-3 लॉट राहिले असते. मांगडे तात्यांचा सुंदर गटपास. कितव्या गटात हो? 50व्या गटात गटपास. 34 मध्ये गटपास. गोटचा सर्जा झाला ना चांगला. आता चिक्या गटपास 34 मध्ये गोटच्या सर्जा भरणार. त्या एक गाडीला स्पीड लागली. अर्जुन गटपास 19 मध्ये. सुंदर जीवन डायव्हर यांचा सुंदर गटपास 21 मध्ये. आम्हाला काही आतील सजेशन तरी सांगा. तुम्ही दुनियाचं शान, तुम्ही सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या टॉप लोकांना भेटलेत आणि सल्ला विचारते. बघितलं नुसतंच भेटलोय, पण ते त्याचा कसा बेनिफिट घेत नाही ही तुमच्याकडून शिकायचे मला. बाकी काय नाही म्हणतो. कशा पद्धती किती पोती विकली जातात रोज? आता आहे ना, आता तुम्ही विषय काढला म्हणून महिन्याला आता 600 बॅगचा अवरेज आहे. 600? हा. अरे बापरे, जबरदस्त. त्याला रिझल्ट आहे. लोक स्वतःहून काहीतरी असल्याशिवाय नाही. हा मग दूध 20% दूध वाढतंय त्यानं. रिझल्ट बी असणार आहे आणि मार्केटिंग बी चांगलं आहे तुमचं. त्यामुळे गोट्याला भेट पण दिली नाही, एक चांगला दर्जा त्याच्याबरोबर मार्केटिंग या दोन्ही बी गोष्टी आहेत. क्वालिटी आणि मार्केटिंग लावताना तुम्ही हा टाटामध्ये टेल्कोमध्ये दोघं पण. स्विच ऑन कुठं आहे बटन? हे कोण आहेत ओळखलं का? कोण आहेत तुम्ही सांगा की ओळखलं तर. नाही ना, P3चा डावा हाता या. काय एक्झॅक्टली काय करतो? कोणचा भाव आहे? सगळं ऑपरेटिंग माझ्याकडे. हो का? हा म्हणजे पहिल्यापासून का? मी IT क्षेत्रामध्ये ह्यांचं घेऊन मी यांच्या गोट्यावरती पण गेलेलो. ह्यांचं गोटा बिटा सगळा अक्का बघितलं. ह्यांचं काम मला पण नाही आवडलं. बैडावर किती गाड्या हाणल्या नाही आज? काय हाणल्या 2. हा मग काय झालं? एकट्याने मार खाल्ला, एक सामन्यात वाईट थोडं झालं. मारच खाल्ला की? मार खाल्ला 2. 2 हाणल्या. काय बोलाल काय आहेत का नाही? परवा दिवशी केला की 4 नंबर. कुठं? कोलेवाडीला. कुठली बैल होती?
नागटांचं खोंड होतं, सोनापूरचं एक खोंड. असं किती गुलाला इथं? त्या वर्षी आहे ती 7-8 या 6 महिन्यात. 7-8 झालं का? हो. कोरेगाव तांदूळवाडीला महाराष्ट्र केसरीला 4 नंबर केला. पडलाय का कधी? पडली त्या दिवशी इथं कोरेगावला. मग लागलं का? लागला हाताला जरा खर्च साठलंय. खर्च भ्या वाटतं का बसल्या? तर कितवीत आहे आता? आता 12वीचं पेपर दिलं ना? दिलं. आणि 10वीला किती टक्के होते? 10वीला काय 50%. चालतंय. मग 12वीला किती होते? काय माहित किती तरी अंदाज तुझा? पडतेली 50-60%. वाढतेली का कमी होते? वाढतेली. वाढतेली. हा, हे चांगलं आहे काय ड्रायव्हर? हा नाही, क्षेत्र चांगलं आहे का? क्षेत्र चांगलं आहे की. व्यसन नाही करायचं? नाही व्यसन नाही तर ते चांगलं क्षेत्र आहे तर निर्व्यसनी राहायचं. हो. नाव पण होतं आणि पैसे बी भेटतात. आज किती भेटतील? भेटलं 2,000 रुपये आज. हो. दोनच गाड्या आणल्या की रे? 3 आणले. 3 आणल्या. मग 2,000 कसं भेटतील? ते एकानं शेटनं 1,000 रुपये दिले, दोघांनी 500-500 झालं 2,000. कुठं इथं आहेत की खिशात? बघू बघ. उगं थाप मारतोय बघू दे की मला. 500 ऑनलाईन, 1,500 खिशात आहे. कशाला खोटं असं ना? हे बघितलं, 12वीतल्या पोरानं 2,000 कमवले ते नुसते 3च गाड्या आणल्या. मग हे क्षेत्र किती आहे बघ. चांगल्या माणसाला पैसे कमवून देतं, फक्त चांगलं पाहिजे. अजून त्याचं वय कमी आहे. चांगलं म्हणजे निर्व्यसनी पाहिजे, प्रामाणिक पाहिजे, विश्वास बसला पाहिजे लोकांचा. बघू मोठं मैदान केलं की पुन्हा मुलाखत घेऊ. नमस्कार. कंटा कितीला घेतलं? किती? 500 जोडी. 2 गायांना 2. टक्कल काय केला? कुणीकडे? तिरुपतीला जाऊन आला. सांगितलं नाही काय नाही. लाडू पण नाही दिला. मग लाडू तरी आणलं की नाही? आमच्यापर्यंत नाही पोहोचला. कोण करेल 1 नंबर? उत्तर. स्पीड लागलं. सकाळी आलो. रिझल्ट आहे आता 3 बॅग झाले आपल्या ते साधे नंतर घ्यायला तिला. रिझल्ट 1 नंबर आहे ना? आता कंटिन्यू करणार? 100%. अंगावर चमक येते की नाही? चमक भीती तब्येत वाढते आणि अशी फ्रेश होते. गुरु सगळे फ्रेश होते. फ्रेश दूध पण वाढलं सर? दूध वाढलं. रिझल्ट क्वालिटी. बाकीचं काय टाळायची गरज नाही त्याला. एवढं होतं. डॉर्लीचा हरण्या कडनं पळाली गाडी. 1 नंबर गाडी पळाली. विषय टॉपचा. वाटेगावचा बादल, अंबरनाथचा बादल. 5 नंबर किती आहे? वा गाडी सोडायला. तास नंबर किती हो तुमचं? तास नंबर किती? 3. स्टेजकडनं 1 तास सोडलं. पतंग आहे का? पतंग पाटगावचा. पाटकळचा पतंग. पंढरीशेठ फडके यांचा पक्षा आणि अर्जुन. घरची गाडी ना? घरची गाडी शेठची. तास नंबर 1 ना? मुंबईचं कोण आलंय का? आलेत ना. गाडी कुठली? हरण्याची? बादल. मोठी गाडी आहे की? हो चांगली. कडून गाडी तुम्ही काढली का ती? मानलं पाहिजे. अमर ड्रायव्हर. आता किती गाड्या आहेत तुमच्याकडे? आज किती आणल्या? तेवढीच आणली फायनललाच? संभाजीनगरचा राजा आणि राहुलबाईंचा मथुर फायनल साठी.
गेल्या वर्षीचा 1 नंबरचा मानकरी. नाही नाही पैसे एक नंबर आज 1 नंबर. एक नंबर स्वराज श्रींची इच्छा. घोटचा सरच्या 1 नंबरचा मानकरी आज. 1 नंबर करणार आहे. कारुंडेकरांचा चिक्या आज 1 नंबरचा मानकरी होणार आहे. स्पीड लागले गाडी 100% होणार 1 नंबरचा. कळंबीचा शंभू मोठ्या मैदानाचा गुलालातला मानकरी. तो कोण आहे? बावधनचा अजित बेगडमचा. अजित बेगडेंचा मुळशीचा लक्ष्या. पैलवान हातबीत करा. पैलवान मोठ्या मैदानात गुलालात. शंभू मैदानाचा वस्ताच आपला शंभू. जलवा. किती वेळ शेम येत होता? तिसऱ्या शेम. ड्रायव्हर तुम्ही आहे का? तुम्ही आणणार? आणि मग शेमेला तुम्ही होता? गाडी कशी पळाली? काय चांगली पळाली गाडी. चांगले सगळ्या स्टॉपचा शिमी काढला त्यांनी. काढलं ना? तुम्हाला गोटचा सर्ज आहे बाजूला. हो त्यामुळे सपोर्टला बी गाडी चांगली आहे. कुठले? गोटचे बाजूलाच आहे ना? 6ला आपण 5ला. बरोबर. त्यामुळे वासरात ताळमेळ लावून पळवायला. बघू एक. आणि 8-30 शर्यत होते ना कधी पण. बारीक ऐकत नाही. एवढं बारीकचा इतिहास आहे तो. गाड्या घासून असले की बारीक ऐकत नाही. संजय पवार यांचा सर्जा. छोटा ड्रायव्हर तो कोण आहे? तो बाजा का? बावऱ्या. माझ्या टाकले. तिकडून कोण गेला? नाही नाही. शुभम साबळे यांच्याकडून या ठिकाणी तो कोण आहे? शाकीर पठाण यांनी मथुरची आणि राजाची सुंदर गाडी पळवली. त्याबद्दल आपल्याला ऑनलाईन 1000चा इनाम आहे. मल्हार सासवडचा मल्हार. खिलारगावचा खोराक खातो ना? तो खातो ना? 2 महिन्यापासून. म्हणजे खिलारगावचा खोराक खाणारा बैल फायनलला आला. सासवडचा मल्हार. आणि तो पुढं कोण गेला? तो तातवड्याचा माहिब्या. नमस्कार. राहिला ना सर्जा राहिला. सर्जाचं मालक इथं भेटायला आलं मला. बघ हे आहे ना मल्हार खिलारगावचा खोराक खातो. सर्जाला पण चालू करा. हा घेतला की व्हिडिओ मध्ये? हो. असं ना? अंधार पडला गेला. लाईटीचा मनोर अजून चालू नाही. संधिवाद संपला. मानगरचं वादळ आणि 81 रायफल. चौथा फेराय ना? गाडी सुटून गेली होती सेमीला. मुरुमचा सुंदर आणि बकासूर. कड्यानं पाहणार मुरुमचा सुंदर. आतनं बकासूर आहे. बकासूर थांबू. लाईट सगळीकडे असेल तर फायनल शक्य आहे.